महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदींवर निशाणा साधला। आपण पाहूयात। माफी मागण्यासाठी काय गरज पडली म्हणजे त्यांनी चूक केली हे त्यांनी मान्य केलेलं आहे। आता चूक केली हे मान्य केलं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा प्रतिमा त्या ठिकाणी मांडली गेली ते फाउंडेशन बरोबर होतं की नाही, मूर्ती बरोबर आहे की नाही, सांस्कृतिक संचालकांनी त्या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र दिलं होतं की नाही, हे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी बघायला पाहिजे होतं, त्यांच्या विभागाने बघायला पाहिजे होतं। पण महाराजांचा अपमान हे पेशव्याच्या काळात पण केला जात होता, तो आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पेशव्यांनीसुद्धा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। हे माफीनं हा प्रश्न सुटणार नाही। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ज्या नरेंद्र मोदी असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असेल, या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लावलेली आहे। छत्रपती शिवरायांचा पुतळा यांच्याच सरकारच्या हाताने जो बांधलेला पुतळा हा पडलेला आहे। म्हटलं छत्रपती शिवरायांचा पुतळा याचा जर सगळे व्यवहार बघितले तर आधी वर्क ऑर्डर, नंतर टेंडर, 2,40,00,000 रुपये पुतळ्याला आणि यांचे हेलिकॉप्टर उतरायला 2.25 कोटी रुपये, असा नुसता भ्रष्टाचाराचा विळखा या ठिकाणी घातलेला होता। आणि मला वाटतं अतिशय उशिरा माफी मागितली, पण तो माफीनं या ठिकाणी माफी नसते, छत्रपती शिवरायांचा आहे, माफी बिलकुल नसते। इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये। मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही। की ह्या प्रकरणाचं पाप तुमचं लगेच धुणार नाही आहे, हे पाप अजून तुम्हाला पूर्णपणे हे करावं लागेल, कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला हे कळलेलं आहे। ते मूर्तीच्या साईजपासून, त्याच्यामध्ये आतमधल्या असलेल्या मटेरियलपासून, हे सगळ्या गोष्टीचं त्यामध्ये इन्क्वायरी होणं खूप आवश्यक आहे। आणि त्याच्यासाठी लागणारे धागेदोरे ते सरकारमध्ये कोण कोण बसले ते पण फाइंड आउट करणं आवश्यक आहे।